أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويجعلون لله ما يكرهون وتصف ألسنتهم الكذب أن لهم الحسنى لا جرم أن لهم النار وأنهم مفرطون. تالله لقد أرسلنا إلى أمم من قبلك فزين لهم الشيطان أعمالهم فهو وليهم اليوم ولهم عذاب أليم. وما أنزلنا عليك الكتاب إلا لتبين لهم الذي اختلفوا فيه وهدى ورحمة لقوم يؤمنون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين، الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. काल जे कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्याबद्दल खास करून सांगून गेले होते की अल्लाह ताला मनशा त्यांची नाफरमानी आणि गुनाह ऊपर फौरन धरे नाही, बल्कि त्यांना मोहलत देता. अगर तो फौरन धरू शुरू केलो तरी दुनियात कुंजर होऊचे ना. आता बीजी त्यांची कमजोरी बयान करून अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अल्लाह ताला तसल्ली देते वटे फरमाता अल्लाह ताला वयजअलून लिल्लाहि मा यकरहून. अल्लाह सबब ती चीज़ों मुकर्रर करता जे कोणती चीज़ों खुद तंका पसंद नाही. वतसिफु अलसिनतुहुमुल कदिब अन्न लहुमुल हुस्ना. त्यांची जीबन हे झूठ भायर पडता की निक्की चीज़ों त्यांचे सबब कद असली. ला जरम अन्न लहुमुन नार व अन्नहुम मुफरतून. हकीकत है की त्यांचे सबब उजो असलो आणि तिंगात्यान पहिलाकच फेटून वतले. तल्लाहि लक़द अरसलना इला उममिन मिन क़ब्लिक. अल्लाहची कसम तुमच्यानो फुडली कौमा भितर को आम्ही रसूल फेटवले. फज़य्यन लहुमुश शैतानु अअमालहुम. शैतान त्यांचे अमाल त्यांच्याकडे सुकड करून पेश केलो. फहुव वलियुहुमुल यौम. आज को तो त्यांचो दोस्त आणि जिम्मेदार वाटे. वलहुम अज़ाबुन अलीम. आणि त्यांचे सबब दर्दनाक अजाब असे. वमा अंज़लना अलैकल किताब इल्ला लितुबय्यिन लहुमुल लज़ी इख्तलफू फीह. आम्ही तुमचे ऊपर किताब हे मकसदान नाजिल केले की जे कोणते मसला भितर इख्तिलाफ करते वाटे तुम्ही त्यांना वाजह करून सांगा. वहुदम व रहमतल लिकौमी युमिनून. आणि जे कोण ईमान हाडतात त्यांचे सबब जे भितर हिदायत को असे आणि रहमत को असे. हिंगा अल्लाह ताला बीजी मुकर्रर सांगलो पटर को सांगलो होतो कि जे कोण कुफ्फार होते ते टायमाचे अल्लाह आणि इसली चीज़ाची निस्बत करते होते जे कोणती चीज़ होते का खुद पसंद नाही. तिंगा पुढे सांगून गेले होते की फरिश्ता अल्लाह की धुओ बोलते होते आणि धुआची निस्बत तो अल्लाह री करते होते. इशिकस आपले माला में तो कोणत्या पार्टनर को जे पसंद करना है, लेकिन अल्लाह से दूसरा पार्टनर वाटे बोलून हे मशहूर करते होते कि हो अल्लाह सो पार्टनर फुला अल्लाह सो शरीक. हालांकि अपने सबब शरीक पसंद करना है, अपने सबब पार्टनर पसंद करना है. आणि आपले सिलसिलात निक्की निक्की चीज़ों आजमावचे. हर निक्की चीज़ों आमका बोलूचे. अगर पावसे मेला मग आम्ही जिंदा जातले तरी जन्नत आमका मिळतली इशी बोलते होते. एकातन बोलते होते की हे सब मेला मग काही जिंदा नव्हते नाही. अगर झाले तरी वलई रुजिअतु इला रब्बी इन्न ली इंदहु लल हुस्ना. अगर आम्ही अल्लाहकडे दोबारा उठून गेले तरी तिंगा सव्वास कामयाबी आमकाकच मिळतली. जन्नत आमकाकच, अल्लाहचो इनाम आमकाकच, दुनिया भितर को लीडरशिप आपलाकच, निक्की चीज़ आपलाकच. हर चिक्की चीज़ आपल्या हारी मनसूब करतात आणि जे कोणती चीज़ पसंद नाही ती अल्लाह हारी मनसूब करतात. हे अल्लाह ताला हिंगा सांगता वयजअलून लिल्लाहि मा यकरहून. करी हा यकरहू बोलणार नापसंद करूचे, नफरत करूचे. जे कोणती चीज़ों त्यांना पसंद राहणार तें जे कोणती चीज़ें नफरत करतात
ती चीजेची निस्बत ते अल्लाहरी करतात, जे किशी सांगून गेले आता. वतसिफु अल्सिनतुहुमुल कदिब अन्न लहुमुल हुस्ना, त्यांची जीबेन हे झूठे भार पडतात की सव्वस नेकी आणि निक्की चीजो त्यांचे सबब का असली. जन्नत त्यांचे सबब, दुनिया भीतर लीडरशिप त्यांचे सबब, दुनिया भीतर निक्की चीजो त्यांचे सबब, सा उलटी चीजो अल्लाहरी मनसूब करतात. अल्लाह ताला सांगता ला जरम अन्न लहुमुन नार, त्यांना हे आठव धरून का तिंगा गेला मग जन्नत मिळूचे नाही, त्यांना तिंगा उजो मिळतलो. फौसे मेला मग क़यामते दिसा उजो मिळतलो. अन्नहुम मुफ्रतून, फरत माने फुडे वसूचे होता. हेंका सम्मान पहिले तिंगा धुगलून होतले, पट्टीकडे दुसरी माणसं आणतले. हे जे कोणते मुश्रीक वाटे अल्लाहरी झुटी चीजाची निस्बत अल्लाहरी करतात, हेंका सम्मान पुढे उजाड घालून होतले. ही अल्लाह ताला सांगता. आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तसल्ली देते वाटे कि इसलिए हालात असे अल्लाहरीसाठी झुटी निस्बतो करते वाटे, तुमची मुखालिफत करते वाटे, तुम्ही परेशान जाऊ नका. ही काही नवी चीज बनव. ह्यांच्यानो फुडे को भल्ली सर कौमो दुनिया भितर राहिली, त्यांचे भितर को आम्ही रसूल फेटवले. शैतान त्यांचे गलत कामात त्यांचे सामी निक्की करून पेश केलं, तासम त्यानं आपल्या रसूलाचीच आपली मानल नाही. तोच शैतान आज ह्यांचो जिम्मेदार आणि दोस्त वाटे. ते ह्यांचे सामने को उलटी चीजो खराब चीजो सुगड करून पेश करते वाटे. त्यांचे कोणते अल्लाह सोडून दुसरा सामने आपलं मातो टेकतात, अल्लाह सोडून दुसऱ्याकडे मागतात, दुसऱ्याची पूजा करतात, हे का सुगड करून पेश करते असे शैतान. त्यासोबत त्यांना आमची चीजो निके दाखवणार नाही, आपली चीजो त्यांना निके दाखवते असे. हे अल्लाह ताला त्यांना सांगता. शैतान पला हर गलत काम करतेली माणसा त्यांचे काम को सही करून पेश करतात. चोरी डकेती करतेले राहतात, डाका घालतेले, चोरी करतेले, त्यांना हे चीजो निकी करून पेश करतात. जुल्म करतेले, गलत काम करतेले वाटत त्यांचे सामी ती चीजो सुगड करून पेश करतात. असं त्यांना के ते सुगड वळखतात, निक्के वळखतात आणि निक्की चीजो त्यांचे सामने गलत करून पेश करतात. आज कोशी जाते असे हालात आम्ही गौर करतेले तरी हर उलटी चीजा निक्की करून पेश करते वाटे, हर निक्की चीजा गलत करून पेश करते वाटे. जे कोण सही आणि हाक उपर वाटे त्यांना गलत करून पेश करतात. जे कोण झुटे दापून माणसा धोका देऊन जुल्म करून हुक्मरानी करतात त्यांना निक्के करून पेश करतात. हे दुनियाचा उसूल हो. शैतान पुढे को तेच काम केलो इत्ता को तेच काम करते वाटे. तेच अल्लाह ताला सांगता तल्लाहि लक़द अरसलना इला उममिन मिन क़ब्लिक, अल्लाहची कसम आम्ही तुमच्यान पुढे को भल्ली सर कौमा तर रसूल फेटवले, लेकिन का झाले फज़य्यना लहुमुश शैतानु अअमालहुम, शैतान त्यांचे सामने त्यांचे काम सुगड करून पेश केलं. त्यासबब आपल्या जमानाच्या रसूलाचीच आपली मानल नाही. आता तुमचे हे मानणं तुम्ही परेशान जाऊ नका. ही चीजो पुढे जाऊन जाते जायली. फहुव वलियुहुमुल यौम, आज को तोकच शैतान यांचं दोष वाटे. जे कोण तो शैतान फुडली माणसं गुमराह केलं होतं, त्यांचे खराब चीजो सुगड करून दाखवून आज को तोकच शैतान ती माणसं गुमराह करते वाटे. असं तुम्ही परेशान जाऊ नका. वलहुम अजाबुन अलीम, दुनिया भीतर अगर तेन वरले को तरी आखरते भीतर फौसे मेला मग त्यांना भली सख्त अजाब राहतलो. त्याचे मग अल्लाह ताला सांगले कुरान जे कोण तो फेटून गेला वो फैसला करूच्या सबब. जे कोणती चीजा भीतर माणसे इख्तिलाफ करते वाटत क़यामत जाऊचे ना हे ना ते ना, कुरान चीजो हा मसला हल करता, हल पेश करता. काक्का चीजो माणसाचे जहना भीतर येऊ शकतात ते तो हल कुरान पेश करता. इंसाना भीतर जे काही इख्तिलाफात जाता कुरान ते तो हल पेश करता. मसला अशी सुलझवता की अगर माणूस सही अंदाज भीतर सही नीयत घेऊन निक्की नियतन कुराना भीतर गौर केलो, कुरानाची चीजो पडलो तरी यकीनन ती चीजो त्याच्या दिला भीतर राहता. की का हे अल्लाह सांगले चीजो ही अल्लाह तालाचीच आपणा भीतर अल्लाहची चीजा भीतर जे काही असर राहता दुनियाची कोणत्याही चीजा भीतर असर राहणार. तेच अल्लाह ताला सांगलो वमा अंझलना अलैकल किताब इल्ला लितुबय्यिना लहुमुल्लज़ी इख्तलफू, तुबय्यिन बलन वाज़ेह करूचे. आम्ही तुमच्या ऊपर किताब हे मकसदानकच नाजिल केले की जे काही मसला भीतर ते इख्तिलाफ करते वाटे तुम्ही ते का त्याच्या बारात क्लिअर सांगा, वजाहत करून सांगा की ही चीजो सही ही चीजो गलत बरोबर. हुदम व रहमा, हे कुराना भीतर त्यांचे सर्व हिदायत असे, सही वाढ असे, रहबरी असे आणि रहमत असे. कुरानाचे हुक्मावर अमल करतले, कुरानाची जपणी ऐकून आतले ते दुनिया भीतर रहमत जातली, दुनिया भीतर सुकून जातलो, दुनिया भीतर इत्मिनान जातलो, आपसा भीतर इत्तिहाद आणि इत्तिफाक जातलो, मनसे मोहब्बतेन राहतले. ही सर्व चीजो कुरानाचे पैगामावर अमल करणं असे. जे कोणती माणसे त्याच्यावर ईमान आणतात त्यांच्या सबब कुरानासोबत वादा असे. बहरहाल अल्लाह ताला एक तरी मी हे सांगलो की जे कोणती माणसे झूठे बोलते वाटे काम का सावध निक्के मिलूचे अल्लाह बोललो ही सब चीजों काय
तुम्ही आज मोहल्ला पण जाऊचे ना तुमची सबक दुजक असली जे कोणते माणसे अल्लाची आपली ऐके ना. दुसरी चीज जे कोणते सांगले जे कोणते रसूल वाटे त्यांका आणि जे कोणते रसूलाचे काम करतात त्यांना तसल्ली देऊन अल्लाह सांगलो हर जमाना भितर माणसे शैतानाचीच आपली ऐकून गुमराह झाला. आजको जे कोणते माणसे गुमराह जाते वाटे तिनको शैतानाचीच आपली ऐकून कस गुमराह जाते वाटे ता सबब तुम्ही हिंजत परेशान जाऊ नये. तीसरी चीज जे कोणते सांगले की मसाइल हल करू का इख्तिलाफात हल करू का तरी आम्ही कुराना हरी रुजू करू का कुराना ऊपर अमल करला दुसरा दुनिया में तेरे तक को रहमत जतली अल्लाह ताला सही है जो पैगाम और अमल करू हमको तौफीक दो आमीन. واخر دعوانا الحمد لله رب العالمين. سبحان الله وبحمده سبحانك اللهم وبحمدك نشهد ان لا اله الا انت